रेकीमध्ये आले तेव्हा मी 12 डिसेंबर 2024ला आले. त्यानंतर मी ग्रँड मास्टर केलं. नंतर मॅडम बोलल्या तुम्ही आता टॅरोस करा परत एंजलचं करा. त्यामुळे मी दोन्ही केलं. मी म्हटलं मॅडम मला जमणार नाही, पण मॅडम बोलत नाही तुम्हाला जमेल ते सगळं. आणि माझं कारण म्हणजे मी आरोग्यासाठीच होतं सर्व. आरोग्यामध्ये इतकं खराब असायचं की माझं त्या अगोदर मी मेडिटेशनमध्ये यायच्या अगोदर माझं बायपास झालं आहे, वॉल लावलेलं आहे मला, आणि शिवाय माझं पेसमेकर पण लावलेलं आहे. त्यामुळे नंतर मग मी थोडी नंतर मॅडमचं हे बघितलं. मग मॅडमने हे रेकी चालू केली. पण तेव्हापासून मला एवढं हे झालं ना, म्हणजे औषधं पण खूप कमी. आता गेल्या वेळेला पण मॅडमने सांगितलं माझ्या मनक्यामधला गॅप आहे तो पूर्ण भरून आला. आणि शिवाय माझ्या म्हणजे असं मसाज करण्याची बाई यायची, ती बोलायची 2 बोटं अशी आतमध्ये जायची मनक्यामध्ये माझ्या. तर ती आता तिने नंतर थोडे दिवसांनी आला, तिने सांगितलं ते तुमचं पूर्ण क्लिअर झालं आहे म्हणून. आणि नंतर मी शुगर आहे. शुगरमध्ये पण मला आता औषधं कमी केली सर्व डॉक्टरनी. मी जवळजवळ सकाळी उठल्यानंतर 1 गोळी खायचे, त्यानंतर अर्ध्या तासाने 3 गोळ्या खायचे, त्यानंतर नाश्ता केल्यानंतर पण मी 2 गोळ्या खायचे, आणि पण दुपारी आणि संध्याकाळी अशा. पण मला आता पूर्ण ह्याच्यामध्ये फक्त 3च गोळ्या चालू आहेत. म्हणजे जेवल्यानंतर 2, आता बघूया पुढच्या प्रोग्रामपर्यंत. हो. आणि आता मी तिथे सन्मान सोहळ्यासाठी येणार होते. मी एवढी उत्सुक होते की यायसाठी की मी आता जाणार. म्हणजे आता माझी तब्येत एवढी चांगली झाली ना की मला तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण परवा काय आलं, मी माझ्या दिराला बघायला गेले आणि त्या गाडीने आमच्या झोका दिला. परत प्रॉब्लेम तोच झाला मला. तर मॅडमने मला एवढं छान शिकवलं